सगळ्यात वाईट गोष्टी कुठल्या आहेत तर हॉटेलचं पदार्थ खाणे, जंक फूड खाणे, बेकरीचे पदार्थ खाणे, मैदा आणि कॉर्नपासून बनलेले पदार्थ खाणे, ह्याच्यापासून कसोशीने दूर राहा. सकाळी चहामध्ये 2 बिस्किटं बुडवून खाणं म्हणजे 2, 2.5, 3 महिन्यापूर्वी कुठल्या तरी गोडांमध्ये पॅकिंगमध्ये पडलेली शिळीपाकी बिस्किटं खाण्यासारखं आहे. तुम्हाला कालची पोळी आज सकाळी चालत नाही. तुम्ही सुनबाईला बोलता की तुला कळत नाही का मला कालची शिळी पोळी दिलीस. मग तुम्हाला 3 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी कुठच्या गोडांमध्ये त्याच्यावर उंदरं नसतात का अजून काय नसते ते माहीत नाही. तिथली शिळीपाकी ती वाळलेली बिस्किटं तुम्हाला बरी चालतात. त्यामुळे मैद्याच्या कॉर्नच्या बेकरीच्या मागे लागू नये. हॉटेलचं जर कधी किचन बघितलं तर उभे आयुष्य तुम्ही हॉटेलमध्ये जाणार नाही. म्हणून शक्यतो या गोष्टींमध्ये जाऊ नये. आपल्याला जगण्यासाठी खायचं आहे का खाण्यासाठी जगायचं आहे ह्याचा विचार करावा. आपण पशु नाही आहे. जनावरही खाण्यासाठी जगतात. आपण मनुष्य आहोत. आपल्या आयुष्याला त्याच्यावरचं काहीतरी प्रयोजन आहे. आपल्याला धर्म अर्थ काम आणि जमलं तर मोक्ष हाही मिळवायचा आहे. ज्याला 4 पुरुषार्थ साधायचे त्यांनी खाण्यामध्ये अडकू नये. खाणं हा पशूंचा भाग आहे. मैथून सेक्शुअल इच्छा हा पशूंचा भाग आहे. झोपणं हा पशूंचा भाग आहे. आहार निद्रा आणि मैथून हे जनावर आणि माणसामध्ये सेम आहे. कारण मनुष्य हा सुद्धा एक जनावर आहे, प्राणी आहे. मग मनुष्याचं मनुष्यत्व पशुपासून वेगळं काय आहे तर राईज अबव अँड बियॉन्ड ऑफ ऑल दिस थिंग. ह्या सगळ्याच्या पलीकडे जाणं, ह्या सगळ्याच्या वरती जाणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. आपल्याला धर्म साधता आला पाहिजे. आपली कर्तव्य. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम शीख इसाई असं नाही. धर्म म्हणजे प्राप्त कर्तव्य. नियतम कुरु कर्मत्वम. तुझं जे प्राप्त कर्तव्य भगवंताने तुला ज्या कामासाठी इथं बोलवलेलं आहे ते काम पूर्ण करणं म्हणजे धर्म. मी एक बाप आहे तर चांगला बाप होणं. मी एक मुलगा आहे तर मी चांगल्या मुलाची कर्तव्य पार करणं. हा धर्म मिळवता आला पाहिजे. अर्थ कर्तव्यपूर्तीसाठी पैसा मिळवता आला पाहिजे. काम तुमच्या काही इच्छा आहेत, स्वप्न आहेत, आशा आकांक्षा आहेत, ध्येय आहे त्या पूर्ण करता आल्या पाहिजेत. आपल्या कुटुंबियांच्या काही आशा आकांक्षा असतात त्या पूर्ण करता. आणि ह्या 3 गोष्टी पूर्ण झाल्यानंतर धर्म अर्थ काम पूर्ण झाल्यानंतर या सगळ्यातनं सुटता आलं पाहिजे. मोक्ष प्राप्ती करता त्यासाठी भगवत भक्ती करता आली पाहिजे. निवृत्त होता आलं पाहिजे. अलिप्त होता आलं पाहिजे. 50व्या 60व्या 70व्या वर्षीसुद्धा जर आपला जीव आपल्या जुन्या भांड्यामध्ये गॅसमध्ये फ्रीजमध्ये अडकत असेल तर ती चांगली लक्षणं नाही आहेत. जुन्या काळची लोक 0 ते 25 ब्रह्मचर्य आश्रमामध्ये शिकत होती. 25 ते 50 गृहस्थाश्रमामध्ये सगळी धर्मकर्तव्य पूर्ण करत होते. आणि 50व्या वर्षी 75 वर्षापर्यंत वानप्रस्थ घरातनं निघून जात होती. सुनबाईला त्रास होऊ नये यासाठी. हा सगळा जो संसार आहे हा बाई तुझ्या हातात सोपवला असं अधिकाराचं हस्तांतर करून तृप्त मनाने निसंकोचपणे निर्लेपपणे निघून जाते. ते आपल्याला करता आलं पाहिजे. ही मुक्ती आहे, हा मोक्ष आहे, हे कैवल्य आहे. हे संतांचं सांगणं आहे की आपल्याला त्या वानप्रस्थाश्रमामध्ये आज जाता येणार नाही आहे. मग घरात राहून सुद्धा ती अलिप्तता स्वीकारता आली पाहिजे.